जसं आपण ऑर्गॅनिक, फिजिकल, इनऑर्गॅनिक या गोष्टी आपल्याला माहित आहे. तसं तुम्हाला काय वाटतं की ग्रीन केमिस्ट्री नेमकं काय असावं? तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचं आन्सर जे आहे ते टाकू शकतात. काल सांगितल्याप्रमाणे चॅट बॉक्समध्ये तुम्ही ते पर्सनल टाकू शकतात किंवा ग्रुपमध्ये एव्हरीवन असेल तर तेही टाकू शकतात. बरोबर, श्रेया सांगते की एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री कन्सर्न असेल. ऋषिकेशचंही तेच आन्सर आहे. दिवाई म्हणते की एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री आहे. मग आपल्याला एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री हा सब्जेक्ट काढून ग्रीन केमिस्ट्री हा सब्जेक्ट आपण इथं बघतोय. दोघांमधला बेसिक डिफरन्स आपण लवकरच बघणार आहे. काय चेंजेस आहेत. अजून कुणाला काही केस ग्रीन केमिस्ट्री त्याच्यामध्ये काही ग्रीन कलरवरनं काही असं आहे का? मयूर म्हणतोय एन्व्हायरमेंट रिलेटेड असेल. राईट. नेमका तोच फरक आपण समजूया की ग्रीन केमिस्ट्री आणि एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. याचा अगोदर एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीचाही एक सब्जेक्ट होता आणि कदाचित तुम्हाला माहिती असेल. धर्मेश मराठे म्हणतोय की मे बी ॲग्रिकल्चर रिलेटेड असेल. प्रिन्सचं म्हणायचं आहे की तो सस्टेनेबल केमिस्ट्रीचा एक पार्ट असेल. राईट, सस्टेनेबल केमिस्ट्री त्याला आपण म्हणू शकतो. आणि सस्टेनेबिलिटी काय असते त्याचंही डिस्कशन आपण करूयात. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल देऊ इच्छितो. केमिस्ट्री हे नाव ऐकलं तर केमिस्ट्री हा पोल्युशन किंवा पोल्युशन रिलेटेड प्रॉब्लेम याच्यासोबत खूप क्लोजली कन्सर्न आहे. याच्याशी तुम्ही सगळे ॲग्री असाल. जर केमिस्ट्री आपण बघितलं तर जर ऑलमोस्ट आपण जे पोल्युटंट आता बघतोय ते केमिस्ट्रीच्या रिलेटेड असले पोल्युटंट जे आहेत ते एन्व्हायरमेंटमध्ये आहेत. बरोबर. तर एन्व्हायरमेंटमध्ये असलेले हे पोल्युटंट जे आहेत त्यांच्या संदर्भातला जो स्टडी असतो तो जनरली आपण एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये करतो. मग एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर जनरली एन्व्हायरमेंटचं डेफिनेशन बघितली तर आपल्या सभोवतालचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जे काही गोष्टी असतील त्यांना आपण एन्व्हायरमेंट असं जनरली म्हणतो. आणि जेव्हा आपण एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री असं म्हणणार आहे तर एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये काय असणार आहे? तर एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री जे केमिस्ट्री कन्सर्न करते एन्व्हायरमेंट सोबत किंवा केमिस्ट्रीचं जे इंटरॅक्शन आहे एन्व्हायरमेंट सोबत त्याचा स्टडी आपण तिथं करतोय. तर ज्या वेळेला आपण एन्व्हायरमेंटचा स्टडी करतोय मग त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर असेल, वेगवेगळे स्पेअर आहेत, लिथोस्फिअर असतील, यांचा स्टडी आपण करतोय आणि हा स्टडी जो आहे तो एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये आपण तिथं त्याचा अभ्यास करतो. मग ग्रीन केमिस्ट्री एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीपेक्षा वेगळं का? तर कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर त्याच्यासाठी महत्वाचं काय असतं की प्रॉब्लेम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो प्रॉब्लेम तुम्हाला पूर्णपणे माहीत नाहीये त्याला सॉल्व्ह करणं हे तुमच्याकडनं शक्य नाहीये. जर तुम्हाला प्रॉब्लेमच माहीत नसेल तर तो सॉल्व्ह करणं आपल्याला शक्य नाहीये. मग याच्यासाठी आपण काय करतो की अगोदर प्रॉब्लेम जाणून घेतो. नेमका प्रॉब्लेम काय आहे? तर आपण जेव्हा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड जे इश्यू आहेत त्यांना जर अंडरस्टँड करायचं असेल तर अगोदर ते का अराईज होतात, कशामुळे तयार होत आहेत यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे पोल्युटंटचा सोर्स काय असणार आहे, कुठनं हे पोल्युटंट येतात आणि हे पोल्युटंट आपण कसे रिमूव्ह करू शकतो, ज्याला आपण सिंक म्हणतो. जनरली एक यूज केला जातो सिंक ऑफ एनी पोल्युटंट. तो पोल्युशन जे आहे ते कमी होण्यासाठी त्याचा अल्टिमेट डिटार्डेशन किंवा तो जो कमी होतोय ते कुठं होतं हे चेक करण्यासाठी आपण जे यूज करतो त्याला आपण म्हणतो सिंक. तर या पद्धतीने सोर्स आणि सिंक्स या दोघं गोष्टींचा स्टडी इथं केला जाईल आणि त्याच्यानंतर मग ते पोल्युशनचे रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील त्यांना सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला जाईल. ते आपण शिकतो एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये. आता नेमकी ग्रीन केमिस्ट्री काय आहे आणि तो इंट्रोड्यूस करण्यामागचा उद्देश काय आहे हे समजून घेऊया. जर आपण ग्रीन केमिस्ट्रीचा जर विचार केला तर ग्रीन केमिस्ट्री जर विचार केला तर इथे एक लक्षात घ्या तर ग्रीन केमिस्ट्री ही केमिस्ट्रीची अशी एक ब्रँच आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सिंथेसिस करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की आपण हे अंडरस्टँड करूया की नेमकं ग्रीन केमिस्ट्रीचे रिक्वायरमेंट काय. आपण विचार करतोय की पोल्युशन होतंय कशामुळे होतं तर ऑलमोस्ट ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही कन्सर्न असतील ज्याच्यामुळे पोल्युशन होत असेल हे सगळं आपल्याला माहित आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला हे पॉसिबल आहे का की आपण त्या सगळ्या गोष्टी बंद करून देऊ आणि पोल्युशन थांबवून देऊ? हा एक ऑप्शन आपल्याकडे आहे. फॉर एक्झाम्पल पेट्रोलियम पासून आपण जर कन्सिडर केलं तर ट्रान्सपोर्टेशन, जेवढं ट्रान्सपोर्टेशन वाढतंय तेवढं पोल्युशन हे वाढत जात आहे. मग आपल्याकडे पर्याय आहे की ट्रान्सपोर्टेशन मधनं जे एअर पोल्युशन होतं त्याला आपल्याला बंद करायचं आहे. मग तो पर्याय काय असणार आहे? तर पहिला पर्याय की आपण ट्रान्सपोर्टेशनच बंद करावं. आपण आता लॉकडाऊन मध्ये आहात आणि ट्रान्सपोर्टेशनचं काय महत्व आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. सगळे गुड्स सर्व्हिसेस ज्या काही आपल्यापर्यंत पोहोचत आहेत ते फक्त आणि फक्त ट्रान्सपोर्टेशनमुळे पोहोचत आहेत. तर हा पर्याय योग्य होईल का? आपण सगळ्या गोष्टी बंद करून द्याव्या ट्रान्सपोर्टेशन ओनली बिकॉज ऑफ द पोल्युशन? तर ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. मग अशा ठिकाणी
प्रॅक्टिकली जर ते पॉसिबल नसेल तर त्याला दुसरा अल्टरनेटिव्ह कुठला असेल हे आपल्याला शोधायचं आहे. मग तो दुसरा अल्टरनेटिव्ह आपण इथं काय बघणार आहे, तर जनरली पोल्युशन आपल्याला कमी करायचंय, तर मग त्याला दुसरा अल्टरनेटिव्ह असेल की आपण मोर इफेक्टिव्ह असे व्हेकल यूज करणार. जसं आपण इंजिनमध्ये आता अपडेट बघितलं असेल की वेगवेगळे अपडेट आहेत ज्याच्याने आपण जेव्हा व्हेकल परचेस करतो त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरियंट कळतात BS4 BS6. तर हे पोल्युशन कमी करण्यासाठीचं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेली ज्या गोष्टी आहेत त्या इंट्रोड्यूस केल्या आहेत. याच्याने इमिशन जे आहे पोल्युटंटचं ते कमी होणार. हा एक पर्याय झाला. दुसरा पर्याय, व्हेकल जे आहेत ते पेट्रोकेमिकल वरती जे चालतात किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट वरती चालतात त्याच्याऐवजी आपण अदर अल्टरनेटिव्ह जसं की सोलर एनर्जी त्याच्यापासून चार्ज होणारे जी काही इलेक्ट्रिसिटी मिळेल त्याच्यापासून आपण एखादी व्हेकल रन करू शकतो, त्याला इलेक्ट्रिक व्हेकल आपण म्हणणार. तर या टाईपचा जो अल्टरनेटिव्ह आहे तो आपण तिथं कन्सिडर करू शकतो. इलेक्ट्रिक व्हेकल कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळते त्याच्यापासून चार्ज केली जाते आणि सोलर एनर्जी पासून चार्ज केली जाते. पण जर लक्षात घेतलं तर कन्व्हेन्शनल एनर्जी ही पण तयार करण्यासाठी आपल्याला जे काही गोष्ट यूज करायची ती आहे मेनली कोलपासून आपल्याला मेजरली ही एनर्जी मिळते इलेक्ट्रिसिटी, आणि तोही बर्न होत असेल तर त्याच्यामधनं पोल्युशन हे बाहेर पडणारच आहे. मग त्याला अजून जास्त ग्रीनर अल्टरनेटिव्ह कुठला असेल तर तो असेल सोलर एनर्जी. तर अशा पद्धतीने आपण एनर्जी अल्टरनेटिव्ह जे आहे ते चेंज करू शकतो. मग एनर्जी अल्टरनेटिव्ह जर आपण चेंज केले तर आपण होणारं पोल्युशन हे कमी करू शकतो. आणि आपलं जे काही डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन हे मस्ट आहे. मग ट्रान्सपोर्टेशन जर मस्ट असेल तर त्याला आपण अल्टरनेट दिला, म्हणजे आपण काय केलं, ट्रान्सपोर्टेशन चालू ठेवलंय पण त्याच्यामधलं पोल्युशन कमी केलंय. तर अशा कन्सेप्टला आपण काय म्हणणार, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तरी कन्सेप्ट यूज केली जाते. सस्टेनेबल म्हणजे काय, आपल्याला त्या गोष्टी पूर्णपणे बंद करता येणार नाही पण त्या करताना त्याच्यापासून मिनिमम असं हजार्ड आपल्याला होत जाईल अशा पद्धतीने. सस्टेनेबिलिटी हा वर्ड यूज केला जातो की आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठी आपण जे रिसोर्सेस आहेत ते वाचवून ठेवणं, हा त्याचा मागचा मेन जो त्याचा मिनिंग असतो तो असणार आहे टू रिड्यूस द यूज ऑफ रिसोर्सेस फॉर द नेक्स्ट जनरेशन. ते अवेलेबल असतील नेक्स्ट जनरेशनसाठी, तर असे रिसोर्सेस आपण रिड्यूस करून जर आपण डेव्हलपमेंट करत राहिलो तर याला आपण म्हणणार सस्टेनेबिलिटी. एका विद्यार्थ्याने म्हटलं की सस्टेनेबल केमिस्ट्री, तर हा त्याचा अर्थ होतो की ज्या वेळेला आपण असे रिसोर्सेस वापरतोय आणि या रिसोर्सेसचा यूज करून पण आपण डेव्हलपमेंट जे आहे ते आपण कंटिन्यू ठेवली आहे. जे काही ग्रीन केमिस्ट्री संदर्भातलं बघणार आहोत तर याच्यामध्ये ग्रीन केमिस्ट्री हा केमिस्ट्रीचा असा एक अल्टरनेटिव्ह आहे ज्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करतोय, सिंथेसिस करतोय. आता केमिस्ट्रीचा इम्पॉर्टन्स तुम्ही कालच्या दोघं लेक्चरमध्ये बघितलाच आहे. इंडस्ट्रियल केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की केमिस्ट्री कुठल्या कुठल्या फील्डमध्ये वर्क करू शकते आणि त्याच्यावरनं त्याचं महत्व जे आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. हे महत्व लक्षात घेतलं तर आपल्याला हेही लक्षात येत आहे की ज्या वेळेला केमिस्ट्रीचा यूज होणार आहे तर त्याच्यासोबत हे पोल्युटंट वगैरे हे पण तयार होणार आहे. यांना रिड्यूस करण्यासाठी आपण काय करू शकतो, चेतन व्हिडिओ ऑफ करा. रिड्यूस करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर एक्झॅक्टली आपण अशा टेक्नॉलॉजीचा यूज करू शकतो की ज्याच्या मदतीने आपण सिंथेसिस तर करतोय पण त्याच्यासोबत कुठल्याही टाईपचं पोल्युशन जे आहे त्याचं कंट्रीब्युशन आपण करत नाहीये. मग अशा वेळेला जी केमिस्ट्री आपण यूज करतोय त्या टेक्निक्सला आपण म्हणणार ग्रीन केमिस्ट्री. तरी बेसिक डेफिनेशन झाली ग्रीन केमिस्ट्रीची, ज्याच्यामध्ये कुठल्याही टाईपचं सिंथेसिस आपल्याला करायचंय तर आपण करतोय पण अशा मेथड्स यूज करून, ज्या मेथडचा वापर करून आपल्याला कुठल्याही टाईपचं वेस्टेज किंवा पोल्युशन मध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा त्याचा पोल्युशन मध्ये जी होणारी वाढ आहे ती आपल्याला कमी करता येईल. तर अशा ज्या काही टेक्निक आपण यूज करणार आहेत त्यांना आपण ग्रीन केमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड करतो. मग हा ग्रीन केमिस्ट्रीचा कन्सेप्ट एवढा का महत्वाचा झाला, त्याचं मागचं कारण असं आहे, जर आपण लक्षात घेतलं तर डेव्हलपमेंटसाठी आपल्याला सिंथेसिसला पर्याय नाहीये. जर तुम्हाला एखादी ड्रग बनवायचं असेल तर त्याच्यासाठी रॉ मटेरियल असेल, रॉ मटेरियलचं प्युरिफिकेशन असेल, त्या प्रोसेस असतील, तुम्हाला काही केमिकल तिथं यूज करायचं असतील तर या केमिकलचा यूज तुम्हाला मस्ट आहे ते गोष्टी बनवण्यासाठी. मग जर आपल्याला त्या केमिकलची रिक्वायरमेंट आहे तर ते यूजच करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर अशा वेळेला आपण
असे केमिकल यूज करताना त्यांना काही दुसरा अल्टरनेटिव्ह आहे का हे शोधतो. मग दुसरा अल्टरनेटिव्ह म्हणजे काय असणार आहे? दुसरा अल्टरनेटिव्ह एक्झॅक्टली आपण त्यांना म्हणूया की एखादं केमिकल न वापरता त्याऐवजी आपण दुसरे केमिकल वापरलं. सोप्या भाषेमध्ये म्हणतो मी तुम्हाला, सेकंड इयरला असताना तुम्ही क्वालिटेटिव्ह अनालिसिस हा एक प्रकार बघितला आणि एक क्वांटिटेटिव्ह अनालिसिस हा प्रकार बघितला. तर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण व्हॉल्युमॅट्रिक आणि ग्रॅव्हिमॅट्रिक अशा दोन टेक्निक बघतो आणि एक आहे इन्स्ट्रुमेंटल. तर व्हॉल्युमॅट्रिक मध्ये काय, तर ब्युरेट पिपेटच्या साहाय्याने केलेलं टायट्रेशन हे तुमचं व्हॉल्युमॅट्रिक टायट्रेशन आहे. आणि ग्रॅव्हिमॅट्री म्हणजे काय, तर एखादा कंपाऊंड जो सोल्युबल आहे, ज्याचं आपल्याला एस्टिमेशन किंवा त्याला आपण रिमूव्ह करू शकत नाही, अशा कंपाऊंडला इनसोल्युबल प्रेसिपिटेट किंवा कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट करायचं, ज्याला आपण फिल्टर करू शकतो, त्याला ड्राय करून त्याचं वेट घेऊ शकतो आणि त्याच्या मदतीने तो अगोदरचा कंपाऊंड जो अननोन आहे क्वांटिटेटिव्हली काय कंपाऊंड आहे हे माहित असतं आपल्याला, क्वालिटेटिव्हली माहित असतं. ज्या वेळेला क्वांटिटेटिव्ह करायचंय त्यावेळेला क्वालिटेटिव्ह कंपाऊंड कुठला आहे हे आपल्याला माहित असतं की या कंपाऊंडचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे. फक्त आपल्याला माहित नसतं की त्याची क्वांटिटी किती आहे. तर ती क्वांटिटी आपण जेव्हा शोधतो तर त्या मेथडला आपण म्हणणार ग्रॅव्हिमेट्री. म्हणजे आपल्याकडे दोन मेथड आहेत, इथं अल्टरनेट झालं. म्हणजे एकच कंपाऊंडचं तुम्ही अनालिसिस करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल एका पाण्यामध्ये जर आपण NaCl ऍड केला असेल आणि त्याची अमाऊंट आपल्याला शोधायची असेल तर तुम्ही प्रेसिपिटेशन टायट्रेशनच्या मदतीने ती क्वांटिटी काढू शकता आणि सिमिलरली ग्रॅव्हिमॅट्रिक मेथड मध्येही तुम्ही त्या क्वांटिटीचं एस्टिमेशन करू शकतात. म्हणजे आपल्याला एकच अनालिसिस करण्यासाठी तर दोन मेथड होत्या, दोन वेगवेगळ्या मेथड, याला आपण म्हणणार अल्टरनेटिव्ह मेथड. तर अशा अल्टरनेटिव्ह मेथड जे आहेत, त्याचा यूज जर आपण केला तर आपल्याला अजून एक टेक्निक जी आहे ती जनरली कळते. अटेंडन्स लावायचा नाहीये, मी अगोदर सांगितलंय. तुम्हाला अटेंडन्स ज्या वेळेला लावायचा आहे तर मी तो टाइम फेज देईल, त्याच पिरियड मधला अटेंडन्स जो आहे तो ग्राह्य धरला जातो सॉफ्टवेअरला. त्याच्यामुळे तुम्ही आता अटेंडन्स लावू नका. तर अशा टेक्निकचा आपण यूज करणार ज्याच्या मदतीने आपण एक अल्टरनेट मेथड यूज करतोय. तर एक एक्झाम्पल घेऊया सिंपल, ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन ही एक टेक्निक आहे ज्याच्या मदतीने आपण ब्रोमो हा ग्रुप जो आहे तो एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड वरती, मग तो ॲलिफॅटिक असेल किंवा ॲरोमॅटिक असेल, याच्यावरती अटॅच करतो. मग ब्रोमिनेशन कशाने केलं जातं, तर याचा आन्सर सिंपल आहे. तुम्ही कदाचित स्टडी पण केलं असेल. ऑर्गॅनिक मध्ये SY असताना काही ब्रोमिनेशनचा रिएक्शन तुम्ही कदाचित स्टडी केल्या असतील. तर ब्रोमिनेशन मध्ये जनरली काय केलं जातं, तर एखादा मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूल वरती ब्रोमिन जो आहे त्याचं ऍडिशन केलं जातं. हा ब्रोमिन जो आहे त्याचं ऍडिशन करायचं असेल तर त्याच्यासाठी हा Br2 मॉलिक्यूल म्हणजे ब्रोमिन हा लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला तो आपण यूज करतो. हा ब्रोमिन लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला जो आहे तो आपण डायरेक्टली यूज करू शकत नाही. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर जनरली हा ब्रोमिन जो आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये असणार, तर याला आपण लिक्विफाय केलेलं असेल तर लिक्विड ब्रोमिन जो आहे त्याचं ऍडिशन आपण करतो ऍसिटिक ऍसिड मध्ये. इथं ACOH लिहितोय मी. तर हा ऍसिटिक ऍसिड मध्ये असलेला ब्रोमिन जो आहे तो आपण जनरली यूज करतो फॉर द प्रोसेस ऑफ ब्रोमिनेशन. ज्यावेळेला आपण ही टेक्निक यूज करतोय त्यावेळेला हा ब्रोमिन जो लिक्विड आहे त्याचा फ्युम्स निघतात आणि हा फ्युम्स हायली हजार्डस असतात. याचा हजार्ड्स काय असतो तर हे लक्षात घेण्यासाठी सिंपल आहे. जर या फ्युम्स आपण चुकीने इनहेल केल्या तर याच्यामुळे होणारा जो लंग्स मध्ये डॅमेज आहे तो इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे एक वेळा लंग्स त्याने डॅमेज केले तर तो डॅमेज जो आहे तो परत भरून निघत नाही. या एवढ्या हजार्डस फ्युम जे आहेत ते या ब्रोमिनचे असतात. मग या ब्रोमिनला आपण वापरायचं नाही का, तर हा पर्याय राहिला नाही. जर आपल्याला सिंथेसिस करायचं आहे तर वी मस्ट नीड द ब्रोमिन. मग आता ब्रोमिन जर वापरायचं असेल तर आपल्याला त्याचं लिक्विड मधला फॉर्म यूज करावा लागेल आणि तो पण आपण ऍसिटिक ऍसिड मध्ये यूज करू आणि जेव्हा जेव्हा यूज करू तेव्हा त्याचा फ्युम्स निघणार आहे. मग प्रिकॉशन म्हणून आपण फ्युमिंग कबर्ड मध्ये हे करू शकतो. फ्युमिंग कबर्ड इज नथिंग बट एक छोटासा सेक्शन असतो. जसं सगळ्यांना माहित असेल की किचन मध्ये आपण एक सक्शन करण्यासाठी चिमणी जनरली असते. आता ही चिमणी म्हणजे पक्षी नाहीये, तर ही चिमणी म्हणजे एखादा गॅस स्टोव्ह किंवा जिथनं हीट सोर्स असेल त्याच्यावरती लावलेलं एक इन्स्ट्रुमेंट असतं ज्याच्यामध्ये एक व्हॅक्यूम जो आहे तो बसवलेला असतो.
जेणेकरून आपण जे काही गोष्टी तिथं स्वयंपाकासाठी यूज करणार आहे त्याच्या ज्या काही फ्युम्स येतील, जनरली ज्या ऑइलच्या फ्युम्स असतात ते अवॉइड केल्या जातात. त्या फ्युम्स जे आहेत ते हे सक्शन जे आहे किंवा ते चिमणी जे आहे ते ओढून घेतात. तर याच टाईपचं क्लोज एक इन्स्ट्रुमेंट आपण जनरली यूज करतो. कदाचित ज्यांचं लाईफ सायन्स असेल त्यांनी मायक्रोमध्ये लॅमिनार एअर फ्लो जो आहे हे इन्स्ट्रुमेंट बघितलं असेल. त्याच्यामधनं मधून जी फ्रेश हवा आहे ती बाहेर येते आणि एक्झॅक्टली फ्युमिंग हबर्डमध्ये त्याचं अपोजिट होतं. इथनं जे मधलं जी एअर आहे ती एका व्हॅक्युमने ओढली जाते आणि आपल्याला तिथं जे काही हे लिक्विडचे वेपर्स वगैरे असतील ते आपल्या कॉन्टॅक्टला न येता बाहेर टाकले जातात. पण तरी हे लिक्विड वेपर किंवा ज्या काही गोष्टी असणार त्या बाहेरच्या ऍटमॉस्फिअर मध्ये जातील आणि तिथं डॅमेज कॉज करतील. म्हणजे छोट्या क्वांटिटीमध्ये जेव्हाही तिथं जातील. ब्रोमिन इज हायली करोजिव्ह. करोजिव्ह केमिकल असे असतात की जर ज्याचा कॉन्टॅक्ट एखाद्या सबस्टन्सला आला तर कोरोजन स्टार्ट होतं. करोजन काय असतं हे सांगायची गरज नाही. रस्टिंग इज द प्रोसेस ऑफ करोजन. आपण जनरली असं कन्सिडर करूया. फक्त मेटलचंच करोजन होतं असं नाहीये. तर लिव्हिंग सेल्स किंवा जे काही लिव्हिंग ऑब्जेक्ट असतील त्यांचंही करोजन जे आहे या सबस्टन्समुळे होऊ शकतं. तर मग याचा पर्याय आपण काय करू शकतो, तर ब्रोमिन आपल्याला यूज करायचा नाही आणि ग्रीनर अप्रोच आपल्याला वापरायचा आहे. तर याला एक पर्याय असतो. त्या पर्यायाचं नाव आहे एन ब्रोमो सक्सिनामाइड. त्याला आपण ऍब्रिव्हेट करतो NBS. मग एन ब्रोमो सक्सिनामाइड मध्ये काय होतंय, तर ब्रोमिन आपण डायरेक्टली यूज करत नाही. तर इथं एन ब्रोमो सक्सिनामाइड मध्ये ब्रोमिन जो आहे तो सक्सिनामाइड डेरिव्हेटिव्ह वरती अटॅच असतो आणि जेव्हा जेव्हा आपल्याला रिएक्शन मध्ये त्याची गरज असेल तर या NBS मधनं आपल्याला ब्रोमिन जो आहे तो बाहेर पडलेला असेल आणि तो आयनिक फॉर्म मध्ये असेल. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आयन मध्ये आपल्याला जसं रिक्वायरमेंट असेल त्या फॉर्म मध्ये आपल्याला या ब्रोमिनचं याच्यामधनं रिएक्शन करताना आपण यूज करू शकतो. आणि रिएक्शन करताना इथं एक महत्वाचं आहे, ही रिएक्शन असते इन सिटू. इन सिटू म्हणजे विदिन रिएक्शन कंडिशन. म्हणजे बाहेरनं आपल्याला ब्रोमिन ऍड करायचा नाहीये. तो ज्या वेळेला आपण ही रिएक्शन कॅरी करू वेसलमध्ये तर त्याच वेळेला ब्रोमिन जो आहे तो तयार होईल आणि हा ब्रोमिन जो आहे रिएक्शनसाठी वापरला जाईल. मग याचा बेनिफिट काय झाला, जे रेग्युलर ब्रोमिन आपण यूज करत होतो त्याच्यामध्ये त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये ऍसिटिक ऍसिड मधलं सोल्युशन यूज करत होतो. त्याच्यामध्ये निघालेल्या ब्रोमिनच्या ज्या फ्युम्स आहेत त्याच्यामुळे हजार्ड होत होता. आता ब्रोमिनचा मॉलिक्युल इथं तयार होत नाही हे लक्षात घ्या. ब्रोमिनचा आयन तयार होतोय. ब्रोमिन आयन असेल तर तो गॅसेस फॉर्म मध्ये बाहेर पडत नाहीये. तो विदिन द रिएक्शन कंडिशन आहे. म्हणजे एखादं रिएक्शन वेसल तुम्ही वापरलं असेल तर हा ब्रोमिन कुठं तयार होतोय, तर त्या रिएक्शन वेसलमध्ये आणि इथनं कुठल्याही टाईपचं फ्युम्स म्हणून तो बाहेर पडत नाही. म्हणजे आपल्याला ब्रोमिनेशनची रिएक्शन करायची तर ब्रोमिन मिळालंय आपल्याला आणि त्याच्या सोबतच ब्रोमिनमुळे जे गॅस आपण यूज करत होतो किंवा लिक्विड यूज करत होतो त्याच्या हजार्ड्स आपल्याला आता होणार नाही आणि त्या पद्धतीने ब्रोमिनेशनची रिएक्शन आपण कॅरी करू. म्हणजे रिएक्शन कॅरी करण्यासाठी आपण काय केलं, वी यूज द अल्टरनेटिव्ह रिएजंट. रिएजंट आपला इथं होता केमिकल ब्रोमिन जे प्युअर फॉर्म मध्ये होतं. त्याचा अल्टरनेट आपण काय यूज केला, तर इथं लक्षात घ्या एन ब्रोमो सक्सिनामाइड. NBS ऍब्रिव्हिएशन त्याचं यूज केलं जातं. तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की या टेक्निकचा यूज करून आपण अशा पद्धतीने रिएक्शन जी आहे ती कॅरी करू शकतो. तर ग्रीन केमिस्ट्री मधला हा एक पार्ट होऊन जाईल की ज्याच्यामध्ये रिएक्शन आपल्याला करताना जनरली आपण आता या प्रेझेंटेशन मध्ये काय बघणार आहोत किंवा या पूर्ण कोर्समध्ये काय बघणार आहोत, तर कोर्सचा हा ओव्हरव्ह्यू तुम्हाला इथं दाखवतोय. कोर्सच्या ओव्हरव्ह्यू मध्ये आपल्याला ग्रीन केमिस्ट्री काय आहे हे समजून घ्यायचं आहे. ग्रीन केमिस्ट्री एक्झॅक्टली कशासाठी महत्वाचे आहे त्याचं ब्रीफली आपण इंट्रोडक्शन इथं बघितलंच आहे, पण डिटेल इंट्रोडक्शन आपण या पूर्ण कोर्समध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री ही टोटल 12 प्रिन्सिपल वरती बेस आहे. म्हणजे एखादी रिएक्शन याला आपण कधी ग्रीन केमिस्ट्री किंवा ग्रीन रिएक्शन म्हणणार हे डिसाईड करण्यासाठी आपल्याकडे 12 क्रायटेरिया आहेत. या 12 क्रायटेरिया मधनं एक क्रायटेरिया जरी फॉलो झाला तरी ती रिएक्शन आपण काय म्हणणार, ग्रीन रिएक्शन. जर या 12 क्रायटेरिया मधनं प्रिन्सिपल आपण बघणार आहे, ते किती प्रिन्सिपल आहे टोटल, देर आर टोटल 12 प्रिन्सिपल. या 12 मधनं एक जरी प्रिन्सिपल फॉलो करत असेल रिएक्शन किंवा ती प्रोसेस, तरी आपण त्याला काय म्हणणार, दिस रिएक्शन इज बिकम द कन्सिडर टू बी द ग्रीन केमिस्ट्री. एकापेक्षा जास्त जर क्रायटेरिया फॉलो होत असेल तर ती मच मोर ग्रीनर आपण असं म्हणूया. पण कमीत कमी एक क्रायटेरिया त्याने फॉलो करायला पाहिजे. तो क्रायटेरिया फॉलो होत असेल तर आपण म्हणूया ही रिएक्शन ग्रीन आहे. त्याच्यानंतर
ग्रीनचं रिक्वायरमेंट का आहे आपण हे बघितलं, कारण की सस्टेनेबिलिटीसाठी आपल्याला सिंथेसिस गरजेचं आहे. सिंथेसिसला आपण पर्याय दुसरा देऊ शकत नाही. आपल्याला ते प्रॉडक्ट हवे आहेत, पण प्रॉडक्ट हवे असताना त्याच्यापासून होणारं पोल्युशन जे आहे त्याला आपण कसं मिनिमाइज करू शकतो, आपण त्याचा प्रयत्न करू आणि ते पोल्युशन मिनिमाइज झाल्यानंतर त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह जी मेथड आपण यूज करणार आहे ती ग्रीन केमिस्ट्रीमध्ये इथं आपण यूज करतोय. त्याच्यानंतर याचं ऍप्लिकेशन कसं असणार आहे, पण इथं जस्ट आपण एक एक्झाम्पल बघितलं, पण आपण डिटेल एक्झाम्पल पुढे पण बघणार आहोत. ऍप्लिकेशन ऑफ ग्रीन केमिस्ट्री आताच्या याच्यामध्ये हा तुमचा करिक्युलरचा पार्ट नसेल, पण आताच्या याच्यामध्ये ग्रीन केमिस्ट्रीचा इम्पॉर्टन्स एक्झॅक्टली काय असणार आहे, प्रेझेंट सिनारिओ काय असणार आहे. बायोकॅटलिस्ट हा एक पार्ट असेल ज्याला आपण ग्रीनर अप्रोच मध्ये कन्सिडर करतो. सगळ्यांना जनरली हा कॅटलिस्ट प्रकार जो आहे तो माहित असेल. कोणी सांगू शकतं का कॅटलिस्ट एक्झॅक्टली काय असणार आहे? बरोबर. आता जनरली जेव्हा जेव्हा कॅटलिस्ट विचारलं जातं तेव्हा हा मिसकन्सेप्शन असतो. हाच कन्सेप्शन जेव्हा आम्ही BSc ला होता तेव्हा आम्हालाही वाटायचं की कॅटलिस्ट इज यूज टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. बरोबर. एक त्याच्यामध्ये यशोदीप सांगतोय की इट डज नॉट टेक पार्ट इन रिएक्शन बट इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. बरोबर, हे बरोबर आहे. धर्मेशही तेच म्हणणं आहे. तर कॅटलिस्टचं जर आपण बघितलं तर कॅटलिस्ट नेहमी लक्षात घ्या, ही गोष्ट कधी विसरू नका. कॅटलिस्ट इज द सबस्टन्स ज्याच्यामध्ये तो त्याचा पहिला पार्ट आहे तो रिएक्शन मध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही. हे जरी महत्वाचं असलं तरी कॅटलिस्टसाठी जर कुणी तुम्हाला म्हटलं की कॅटलिस्टला तुम्हाला डिफाईन करायचंय तर त्याचं आन्सर नेहमी असंच पाहिजे, कॅटलिस्ट इज द सबस्टन्स विच अल्टर द रेट ऑफ रिएक्शन. लक्षात घ्या काय म्हटलं मी, अल्टर द रेट ऑफ रिएक्शन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अल्टर? अल्टर म्हणजे जो बदल करतो, तो बदल हा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. कॅटलिस्टचे हे दोन प्रकार असतात, एक पॉझिटिव्ह कॅटलिसिस, एक निगेटिव्ह कॅटलिसिस. आणि दोघांचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. दोघांचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. घरामध्ये जनरली आपण तूप जर खूप जास्त दिवस ठेवलं तर त्याचा एक खराब स्मेल येणं स्टार्ट होतं, राईट. त्याच्यामधनं एक खराब स्मेल जो आहे तो येणं स्टार्ट होतं. पण तेच तूप जर डालडाचं असेल तर त्याला किती दिवस ठेवलं तरी त्याचा स्मेल वगैरे येत नाही. हे तुमच्या जर ऑब्झर्वेशनला असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा खराब स्मेल येणं म्हणजे फॅटचं डिग्रेडेशन होऊन त्याच्यापासून जे तयार होणारे बाय प्रोडक्ट आहेत त्याच्यापासून हा स्मेल येतो. तर फॅटचं डिग्रेडेशन हे कशामुळे होतंय? एअर ऑक्सिडेशनने. जी एअर आहे त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन आहे तो त्याला डिग्रेड करायला स्टार्ट करतो आणि त्याच्यामुळे तो स्मेल जो आहे तो येणार. त्या जे फ्रेश तूप असतं त्याच्यामध्ये तो तसा स्मेल नसतो. पण जर तूप खूप जास्त दिवस असेल तर त्याच्यामध्ये हा स्मेल यायला लागतो. सिमिलरली जर हेअर ऑइल आपण युज करत असणार तर प्युअर कोकोनट ऑइल असेल तर बऱ्याच दिवस पडल्यानंतर त्यालाही तसा स्मेल यायला लागतो. इट इज बिकॉज ऑफ द डिग्रेडेशन ऑफ फॅट. तर हे फॅटचं डिग्रेडेशन होत असेल तर असा स्मेल जनरली तिथं येतो. तर हे डिग्रेडेशन थांबवण्यासाठी काही केमिकल त्याच्यामध्ये ऍड केले जातात ज्याच्याने रेट ऑफ रिएक्शन इथं रिड्यूस झाली. हे लक्षात घ्या, इथं रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज होत नाहीये, रेट ऑफ ऑक्सिडेशन, एअर ऑक्सिडेशन हे रिड्यूस झालं. दिस इज द एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह कॅटलिसिस. काही मेटल जे आहेत त्याच्यामध्ये ऍड केले जातात ज्याच्याने हे निगेटिव्ह कॅटलिसिस जनरली होतं. तर हे निगेटिव्ह कॅटलिसिस एक्झाम्पल आहे. काही काही ठिकाणी आपल्याला हे रेट रिड्यूस केले तर त्याचाही बेनिफिट मिळतो. दॅट इज अ निगेटिव्ह कॅटलिसिस. म्हणून कॅटलिस्टचा जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर नेहमी त्याचा आन्सर काय असेल? इट अल्टर द रेट ऑफ रिएक्शन. मग त्याचं अजून ऍडिशनल पार्ट येतात की तो कुठल्याही रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. बरोबर, तो रिमेन ऍज इट इज असतो. तो वापरल्यानंतर जेव्हा त्याची रिएक्शन मध्ये आपण त्याला ऍड करतो ऍज अ कॅटलिस्ट म्हणून, तो कुठेही भाग घेत नाही आणि तो त्याची क्वांटिटी तशीच सारखी असते. क्वांटिटी मध्ये फरक पडत नाही. कॅटलिस्ट जेव्हा आपल्याला वापरायचं त्याचं अजून एक कॅरेक्टरायझेशन आहे की त्याची क्वांटिटी आपल्याला खूप कमी लागते. जनरली 1:1 असा एक रेशो असतो रिएक्शन करण्यासाठी, पण कॅटलिस्टचा 1:1 रेशो लागत नाही आपल्याला. तो खूप आणि खूपच कमी लागतो. तर त्याची क्वांटिटी आपल्याला कमी लागते रिएक्शनसाठी. आणि तिसरं महत्वाचं, कॅटलिस्ट हा रिएक्शनला अल्टर कसं करतो तर त्याच्या मागचं सायंटिफिक, आपण असं म्हणू शकतो सायंटिफिक जे स्टेटमेंट आपण द्यायचं असेल तर
कॅटलिस्ट जेव्हा आपण वापरतोय तर तो इक्विलिब्रियम चेंज करत नाही, तर फक्त एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन मध्ये फरक करतो. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशनचा ग्राफ सगळ्यांनाच माहित आहे. जनरली हा ग्राफ जो आहे तो आपण या पद्धतीने डिनोट करतो. वी कन्सिडर द एनर्जी हेअर. एका साईडला आपण एनर्जी अप होताना दाखवतोय आणि दुसऱ्या साईडला आपण रिएक्शन कोऑर्डिनेट घेतो. रिएक्शन कोऑर्डिनेट घेताना आपण स्टार्टिंगला जर रिएक्टंट घेतले असतील तर सुरुवातीला रिएक्शनचा रेट इन्क्रीज होतो आणि प्रॉडक्टच्या फॉर्म मध्ये, किंवा दुसरा आपण कन्सिडर केला तर या वेने आपल्याला एक ग्राफ जो आहे तो मिळेल. इथं आपल्याला रिएक्टंट असतील, इथं आपल्याला इंटरमिडिएट असेल आणि इथं आपले प्रॉडक्ट असतील. तर जी रिएक्शन इरिव्हर्सिबल असते त्याचं रिएक्टंटची एनर्जी ही प्रॉडक्टच्या एनर्जीपेक्षा कमी असते, म्हणून ही रिएक्शन फॉरवर्ड जात नाही, ती परत येते. आणि ज्या वेळेला प्रॉडक्टचं एनर्जी जी आहे ती रिएक्टंटच्या एनर्जीपेक्षा जर कमी असेल तर ही रिएक्शन पुढे जाते. तर अशा पद्धतीने हा ग्राफ जो आहे तो आपण बघतो. तर इथून ज्या वेळेला आपण कन्सिडर करतो तर याचा मधला जो एनर्जी डिफरन्स आहे, या एनर्जी डिफरन्सला आपण म्हणणार एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. हा एनर्जी डिफरन्स तुम्हाला जो दिसतोय तो आहे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. या एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशनला अफेक्ट करतो कॅटलिस्ट. ही एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन जर कमी केली तर तो पॉझिटिव्ह कॅटलिसिस असेल, म्हणजे तयार होणारं नवीन जी एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन यूज झाल्यानंतर जी आपल्याला मिळणारी डायग्राम असेल तर तो इक्विलिब्रियम असाच असणार आहे, फक्त आपल्याला डायग्राम मध्ये एवढंच चेंज दिसेल. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला फक्त एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन जी आहे ती चेंज झालेली दिसेल. या पद्धतीने नवीन येणारी एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन जी आहे ती या वेने कमी होईल, जर ही रिव्हर्स रिएक्शन असेल तर, आणि फॉरवर्ड असेल तर या पद्धतीने. तर हा जो डिफरन्स क्रिएट होतोय तो कॅटलिस्टचा पार्ट असेल. तर हा डिफरन्स क्रिएट करण्याचं काम कॅटलिस्ट करेल. जर हा पॉझिटिव्ह असेल तर ही एनर्जी कमी होईल, जर निगेटिव्ह असेल तर ही एनर्जी इन्क्रीज होईल. तर कॅटलिस्ट म्हणजे नेहमी लक्षात घ्यायचं आहे, जे रिएक्शनचा रेट चेंज करतात तर त्यांना आपण म्हणणार आहे कॅटलिस्ट. राईट, चेंज करतात, त्याच्यामध्ये ते इन्क्रीज करतात किंवा डिक्रीज करतात, दोन्ही गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एनर्जी पॅरामीटर काय असणार आहे तो आपण या सिस्टम मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ग्रीन केमिस्ट्रीचं बेसिकली आपण बघितलं की इट इज एन्व्हायरमेंटली बिनाईन केमिस्ट्री. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं आन्सर होतं की जे काही केमिस्ट्री असणार ग्रीन केमिस्ट्री इट इज एन्व्हायरमेंटल रिलेटेड. तर ऑब्विसली हा एन्व्हायरमेंटल रिलेटेड असेल, बट डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली. एन्व्हायरमेंटमध्ये होणारं पोल्युशन जे आहे त्यांना रिड्यूस करण्याचं काम आपण ग्रीन केमिस्ट्रीने करू शकतो. कदाचित मीटिंग 2 मिनिटांनी एंड होईल, ती परत रिजॉईन करायची, त्याच्यानंतर सेम लिंक वरती तुम्ही परत याच पेजला येणार आणि आपण कंटिन्यू करूया. अटेंडन्स पूर्ण झाल्यानंतर आपण ही मीटिंग एंड करणार आहे. तर जनरली आपण जेव्हा कन्सिडर करतोय तर प्रत्येक कन्सेप्ट येण्यासाठी कोणीतरी त्याच्यावरती वर्क केलेलं असतं. तर या कन्सेप्टला जे मांडलं आहे ते आहे पौल एनास्टस आणि जॉन वर्नर यांनी. तर हे दोन सायंटिस्ट आहेत ज्यांच्या थ्रू ही कन्सेप्ट जी आहे ग्रीन केमिस्ट्री आपण आता बघतो आहोत. तर यांनी ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन काय दिली आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल, द केमिस्ट्री ॲज अ पर्टिक्युलरली ग्रीन केमिस्ट्री ही जी डिफाईन केली जाते तर ही अशी एक प्रोसेस आहे किंवा केमिकल प्रॉडक्ट असतील किंवा प्रोसेस असेल जी रिड्यूस करतायत, यूज करताना आपण जे काही केमिकल यूज करतोय त्यांचं रिडक्शन करतायत किंवा कम्प्लिटली त्यांना काढून टाकतायत. तर दोन गोष्टी आहेत, एक तर ते रिड्यूस करतायत किंवा कम्प्लिटली त्यांना रिमूव्ह करतायत. तर या पद्धतीने आपण म्हणणार अशी केमिस्ट्री ज्याच्यामध्ये आपण असं प्रोसेस यूज करतो, डिझायनिंग इथं मेन्शन केली आहे, ज्याच्यामध्ये केमिकल प्रॉडक्ट किंवा प्रोसेस आपण यूज करतोय जी रिड्यूस करताय किंवा इलिमिनेट करताय यूज ऑफ ऑर जनरेशन ऑफ, यूज करायचं किंवा त्याचं जनरेशन होत असेल ऑफ हजार्डस सबस्टन्स. म्हणजे रिएक्शनच्या प्रोसेसमध्ये सुरुवातीला आपण ब्रोमिन यूज करतो त्याला काढून टाकलं म्हणजे ती पण ग्रीन केमिस्ट्री झाली. आणि काही प्रोसेसमध्ये रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर एखादा हजार्डस केमिकल निघत असेल तर त्या केमिकलचं इलिमिनेशन करून आपण दुसरी एक मेथोडॉलॉजी आपण अप्लाय करू आणि त्याच्या मदतीने जर आपण एखादी प्रोसेस कॅरी करत असणार तर त्याला आपण म्हणणार ग्रीन केमिस्ट्री. मागेच आपण म्हटलं की हे पूर्ण केमिस्ट्री जी आहे ती डिपेंड आहे 12 प्रिन्सिपल वरती. ओके, तर
आपण डेफिनेशनचा विचार केला तर ग्रीन केमिस्ट्री तुमच्या लक्षात आलं असेल, हे टोटल 12 प्रिन्सिपल वरती बेस असलेलं एक सायन्स आहे, ज्याच्यामध्ये आपण केमिस्ट्रीमध्ये त्याचं ऍप्लिकेशन किंवा यूज करतोय. इन 1998 इट वॉज डिफाईन ऑर इट वॉज जनरेटेड युझिंग टोटल इट इज बेस्ड ऑन टोटल 12 प्रिन्सिपल. सो या केमिस्ट्रीमध्ये काही गाईडलाईन्स दिल्या आहेत, ज्याच्या मदतीने आपण एखादं जी प्रोसेस असेल तिला ग्रीनर मध्ये कसं कन्वर्ट करता येईल, तर याचं डिस्कशन जे आहे ते आपण इथं करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण स्लाइडवरती तुम्हाला दिसतं आहे की ग्रीन केमिस्ट्री हा एक कन्सेप्च्युअल इथं म्हटलंय, तर रिॲक्शन दॅट युटिलाइज अ ग्रीन लिक्विड. जनरली आपण ग्रीन केमिस्ट्री म्हटल्यानंतर असे केमिकल ज्याचं ग्रीन कलर असेल हा त्याचा अर्थ होत नाही. ग्रीन लिक्विड याचा अर्थ काय होतो की असे केमिकल किंवा असे लिक्विड जे लेस हजार्डस आहेत. याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कुठलंही सॉल्व्हंट आपण लॅबमध्ये यूज करतो, तर एक दोन सॉल्व्हंटचं नावं सांगू शकता तुम्ही जे लॅबमध्ये आपण यूज करतो? एक दोन सॉल्व्हंटचे नावं सांगू शकता तुम्ही जे लॅबमध्ये आपण जनरली यूज करतो? तुम्ही वापरले असणार सॉल्व्हंट कुठले तरी, चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. ऍसिटोन, राईट? वॉटर, बरोबर. यशोदीप म्हणतोय. श्रेया ऍसिटोनाइट्राइल, बरोबर. इथेनॉल, बरोबर. प्रदीप म्हणतोय वॉटर, राईट. राईट राईट. तर सॉल्व्हंटचं कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलं असेल की एखादं सोल्यूट डिझॉल्व्ह करण्यासाठी आपण लॅबमध्ये जे काही केमिकल वापरले. धर्मेश, बरोबर. कार्बन टेट्राक्लोराइड, NaOH सॉल्व्हंट आपण म्हणता येणार नाही. वॉटर, इथेनॉल बरोबर आहे. मिथेनॉल बरोबर आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की सॉल्व्हंट नेमकं काय असणार आहे की ज्याचा वापर करून आपण एखादा सोल्यूट हा नेहमी सॉलिड असतो असं नसतं. तो काही वेळा लिक्विड पण राहू शकतो, त्याला डिझॉल्व्ह करतो. तर सॉल्व्हंटची कन्सेप्ट मध्ये काय, तर ज्याची क्वांटिटी कमी तो सोल्यूट आणि ज्याची क्वांटिटी जास्त म्हणजे तो सॉल्व्हंट, आपण असं जनरली कन्सिडर करतो. तर अशा वेळेला ज्यांचं सोल्युशन तयार करण्यासाठी आपण यूज करतो तर त्यांना आपण म्हणणार सॉल्व्हंट. तर वॉटर सॉल्व्हंट आहे, अल्कोहोल सॉल्व्हंट आहेत. अल्कोहोलमध्ये आपण जनरली नावं सांगितली तर इथेनॉल, मिथेनॉल ही दोन सॉल्व्हंट आहेत. सगळ्यांनी नेहमी लक्षात घ्यायचंय, मिथेनॉल वापरताना आपण खूप काळजी घेतो. काळजी तशी आपण इथेनॉल वापरतानाही घेतो, मिथेनॉल वापरताना आपण ती खूप काळजी घेतो. तर मिथेनॉल मध्ये एक्झॅक्टली काय असणार आहे, ज्या वेळेला आपण मिथेनॉलचा यूज करतो, जसं आपण इझिली अल्कोहोलचा यूज करू शकतो त्या पद्धतीने आपण मिथेनॉलचा यूज करू शकत नाही. मिथेनॉल इज हायली टॉक्सिक. जर चुकून ते तुमच्या डोळ्यांमध्ये गेलं तर डोळा पूर्णपणे निकामी करू शकतं, एवढे हाय टॉक्सिसिटी त्याचे आहे. सिमिलरली अल्कोहोल कुठलेही असेल तर ते डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काम करतं. म्हणून इथेनॉल जो आहे जर तुमच्या हातावरती वगैरे पडला असेल तर जनरली त्याला वॉश आउट करायचं. इथेनॉलमुळे एवढा प्रॉब्लेम होत नाही डिहायड्रेशनचा, पण मिथेनॉल इटसेल्फ इट इज अ टॉक्सिक. बऱ्याच वेळा आपण न्यूज बघतो की फेक लिक्विड, लिकर म्हणूया किंवा दारू म्हणूया, की ज्याच्यामुळे खूप सारे लोक मरतात. हे कशामुळे होतं, तर त्या लिकरमध्ये इथेनॉल सोबतच मिथेनॉल मिक्स असतो. जनरली ही टेक्निक यूज केली जाते टू प्रिव्हेंट द मिसयूज ऑफ इथेनॉल. आपल्या जवळच एक शुगर फॅक्टरी आहे ज्याच्यामध्ये डिस्टिलेशन प्लांट आहे, जिथं अल्कोहोल प्रिपरेशन केलं जातं फ्रॉम द मोलॅसिस. शुगर आपण इंडस्ट्री बघणारच आहोत, त्याचा बाय प्रॉडक्ट जो आहे मोलॅसिस, त्याच्यापासनं त्याचं फर्मेंटेशन इंडस्ट्री पण आपण बघणार आहोत. त्याचं यूज करून फर्मेंटेशन केलं जातं आणि त्याच्यापासून मिळालेलं अल्कोहोल ज्यावेळेला हा मार्केटमध्ये जाईल त्यावेळेला ब्लॅक मार्केटिंग होऊन काही वेळा हा अल्कोहोल जो आहे ज्याच्यावरती हा एक्साईज असतात, जेव्हा त्याचं लिकरमध्ये कन्व्हर्जन केलं जाईल. लिकर म्हणजे काय असतं की काही पर्टिक्युलर पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल आणि वॉटर यांचं मिक्सिंग आणि मग फ्लेवरिंग एजंट त्याच्यामध्ये ऍड असतात. तर या पद्धतीने हे लिकर जे आहे ते तयार होतात. तर ब्लॅक मार्केटिंग मध्ये काय होऊ शकतं की असे लिकर जे आहेत ते तयार केले जाऊ शकतात. ते प्रिव्हेंट करण्यासाठी असं केमिकल इथेनॉल जे तयार झालेलं आहे ते जर लिकर पर्पज साठी नसेल तर त्याच्यामध्ये मिथेनॉल मिक्स केला जातो. अनेक वेळा हा मिथेनॉल मिक्स केला तर त्याच्यापासून अझोट्रॉप तयार होतो. मग हा मिथेनॉल खूप जास्त क्वांटिटीमध्ये असतो का, तर नाही. अल्कोहोलची क्वांटिटी हजारो लिटर मध्ये असेल, त्याच्यामध्ये 1-2 लिटर मिथेनॉल असेल, ही एवढी कमी क्वांटिटी असते. आणि एक वेळा अझोट्रॉप तयार केला तर आता म्हणणार की मिथेनॉल इथेनॉल दोघांना वेगळं करायचं आहे. तर प्रोसेस कुठली, तर डिस्टिलेशन. मग डिस्टिलेशन आपण त्यांना वेगळं करू शकतो. तर
हेच ब्लॅक मार्केटवाले किंवा ग्रे मार्केटवाले जे लोक आहेत ते पण करू शकतात आणि अल्कोहोल वेगळा करून त्याच्यापासून लिकर बनवून परत मार्केटमध्ये विकू शकतात. तर जेव्हा हा अझोट्रॉप तयार होतो, तर अझोट्रॉपची केमिस्ट्री जर तुम्हाला माहित असेल तर डिस्टिलेशन करूनही अझोट्रॉप आपण सेपरेट करू शकत नाही. म्हणजे जेवढ्या वेळा तुम्ही ते डिस्टिलेशन करणार तेवढ्या वेळात थोड्या क्वांटिटीमध्ये तुमचा मिथेनॉल तो त्या लिक्विडमध्ये शिल्लक राहील. दॅट इज अझोट्रॉप. म्हणून असं लिक्विड जे आहे जर कोणी यूज केलं असेल तर त्याच्यापासून तयार होणारी जी डुप्लिकेट दारू आपण ज्याला म्हणूया की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मिथेनॉल असतं आणि हे प्रमाण जर काही क्वांटिटीपेक्षा जास्त असतं, ज्याला आपण मिनिमम क्वांटिटी म्हणूया, मिनिमम लिथल डोस, त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट हा त्या पर्टिक्युलर पर्सनवरती होतो आणि याचं रिझल्ट जे आहे ते डेथ पर्यंत पण जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे अडल्ट्रेशन जे आहे ते मुद्दामून केलं जातं. म्हणजे अडल्ट्रेशन काही वेळा हे चांगल्या कामासाठी पण केलं जाऊ शकतं. त्याचं एक एक्झाम्पल. तर अशा पद्धतीने हे जे काही आपण सॉल्व्हंटसाठी लिक्विड बघतोय, इथेनॉल, मिथेनॉल, वॉटर, तर याच्यामध्ये सगळ्यात चांगलं सॉल्व्हंट कुठलं असेल असं तुम्ही म्हणणार? असं जर सांगितलं तुम्हाला तर हे सगळे जे एक्झाम्पल तुम्ही सांगितले याच्यामधलं जर चांगलं सॉल्व्हंट आपल्याला वापरायला घ्यायचं असेल तर कुठलं असणार आहे? चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकतात. इथेनॉल, ओके. अजून वॉटर, बरोबर. ओके, वॉटर. का तुम्हाला असं वाटतंय की वॉटर हे बेटर सॉल्व्हंट आहे? राईट. तर मी आन्सर इथं रिव्हील करतोय. वॉटर हे सॉल्व्हंट म्हणून आपण सगळ्यात चांगल्या प्रकारे यूज करू शकतो. वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हटलं जातं, हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला? वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट, बरोबर. निखिल म्हणतोय वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. धर्मेश म्हणतोय की ज्या सॉल्व्हंट मध्ये मॅक्झिमम रिएक्शन कॅरी होतील ते. ओके, याचा आन्सर मी आता इथं सांगतोय की सगळ्यात बेस्ट सॉल्व्हंट जर असेल तर ते वॉटर असेल. ते युनिव्हर्सल सॉल्व्हंट मध्ये आहे म्हणून नाही, पण त्याचा हजार्ड जो आहे तो 0 आहे. समजा रिएक्शन करताना वॉटर इव्हॉपरेट झालं, एन्व्हायरमेंटला गेलं, तर काही हजार्ड होणार आहे का? नाही. पण त्याचऐवजी जर इतर सॉल्व्हंट असतील तर त्यावेळेला ते सॉल्व्हंटच्या व्हेपर जे आहेत ऍटमॉस्फिअरमध्ये जातील आणि ज्या सॉल्व्हंटच्या व्हेपर्स ऍटमॉस्फिअरमध्ये इझिली व्होलाटाईल होऊन जातात, व्होलाटाईल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट ज्यांना म्हणतो, व्हीओसीस शॉर्टकट आपण त्याला यूज करतो, व्होलाटाईल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट किंवा व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड असंही त्याला म्हटलं जातं. तर हे जे कंपोनंट आहे त्याचा व्हेपर जे आहे ते ऍटमॉस्फिअरमध्ये जातील आणि ऍटमॉस्फिअरमध्ये कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये हे कुठल्या ना कुठल्या रिएक्शनमध्ये भाग घेतात. तर अशा पद्धतीने जर रिएक्शनमध्ये हे कंपोनंट जात असतील तर याच्यामध्ये सॉल्व्हंटमध्ये जर कॅटेगराईज केलं तर वॉटर इज अ सेपर सॉल्व्हंट. तर असं सॉल्व्हंट जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? ग्रीन सॉल्व्हंट. जे या टाईपचं सॉल्व्हंट असेल तर त्याला आपण काय मेन्शन करणार आहे? ग्रीन लिक्विड. तर असे लिक्विड जे आहेत त्यांना ग्रीन लिक्विड म्हणणार. अजून दुसरं एक लिक्विड आहे त्याला आपण म्हणणार आयोनिक लिक्विड. याचा यूज आपण ऍज अ सॉल्व्हंट म्हणून करू शकतो. तर आयोनिक लिक्विड एक्झॅक्टली काय असणार आहे? तर यांचं व्होलाटाइलिटी जी आहे ती नियर अबाउट 0 असते. आयोनिक लिक्विडचं एक बेटर एक्झाम्पल म्हटलं तर आपण घरी पण हे आयोनिक लिक्विड जे आहे ते तयार करू शकतो. आपण 3 कंपोनंट यूज करू शकतो. त्याच्यामध्ये एक आहे युरिया, त्याच्यासोबत आपण शुगर घ्यायचंय आणि याच्यामध्ये सोडियम क्लोराईड, NaCl. या तिघांचं कॉम्बिनेशन जर आपण केलं आणि यांना आपण पर्टिक्युलर टेम्परेचर पर्यंत हीट केलं तर हे तिघ सॉलिड जे आहेत ते लिक्विड होतील. काय काय घेतलं आपण? युरिया, शुगर, NaCl. हे तिघ सॉलिड लिक्विड होतील आणि एक वेळा लिक्विड झाल्यानंतर हे सेमी सॉलिड स्टेटमध्ये असणार. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर लिक्विड आणि टेम्परेचर कमी केलं तर सेमी सॉलिड. म्हणजे डिंक जसा असतो त्या पद्धतीने. तर असं जे लिक्विड असतात त्यांना आपण आयोनिक लिक्विड म्हणतात. त्याच्यामध्ये आयन आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. तर सॉल्व्हंट जनरली कसं वर्क करतं? तर एखाद्या सोल्यूटला डिझॉल्व्ह करण्यासाठी. तर इथं आयन जे आहे ते डिझोल्युशनचं काम करतात, म्हणून यांना आपण नाव देतो आयनिक लिक्विड. अशा टाईपचे लिक्विड असतील तर त्यांनाही काय म्हटलं जाणार आहे? इथं आपण म्हणणार ग्रीन लिक्विड. तर अशा टाईपचे केमिकल किंवा रिएक्शन ज्याच्यामध्ये आपण ग्रीन लिक्विड यूज करतोय त्या ग्रीन केमिस्ट्री मधल्या रिएक्शन झाल्या. एखादी केमिकल प्रोडक्ट आपण बनवलाय इन प्रेझेन्स ऑफ रिड्यूस ऑर इलिमिनेट द यूज ऑफ ऑर जनरेशन ऑर हजार्डस केमिकल. आपण हे डेफिनेशन मध्येच बघितलं. तर एक मेथडच चेंज करून द्यायचे. म्हणजे आता इथं आपण ब्रोमिन यूज करत होतो, तो न यूज करता आपण NBS यूज केला, तर ही मेथड झाली तुमची ग्रीन केमिस्ट्रीचे.
तिसरे इथं म्हटलं जात आहे एनिथिंग इन्क्लुडिंग ट्रीटमेंट ऑर रिसायकलिंग दॅट रिड्यूस पोल्युशन. म्हणजे तुमच्या प्रोसेसमध्ये जर तयार होणारं कंपोनंट आहे त्याला आपण जर परत वापरू शकत असाल तर ते रिसायकलिंग इथं मेन्शन करतोय. तर परत वापरू शकत असाल तर रिसायकलिंग मध्ये ते जाईल आणि रिसायकलिंग होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज अ ग्रीन अल्टरनेटिव्ह. तर या पद्धतीने आपण त्याला कन्सिडर करणार आहे. आणि चौथं म्हटलंय की रिएक्शन परफॉर्म आपण करतोय. आता इथं जनरली हा स्टेप दिलेला आहे. तर रिएक्शन परफॉर्म करताना काही मेथडॉलॉजी आपण इथं यूज करू शकतो आणि या मेथडॉलॉजीचा यूज करून आपण रिएक्शनचा एकतर वेळ कमी करू शकतो. म्हणजे एक रिएक्शन करण्यासाठी आपल्याला लागतोय 3 तास. आपल्याला 3 तास त्याला हिटिंग करायचं आहे आणि सेम रिएक्शन आपल्याला करायला काहीतरी मेथड आपण चेंज केली, फॉर एक्झाम्पल कॅटलिस्ट यूज केला आणि ती रिएक्शन काही मिनिटांमध्ये कम्प्लीट होते. तर ही झाली ग्रीन केमिस्ट्री. मायक्रोवेव्ह ओव्हन सगळ्यांना माहित आहे. राईट. मायक्रोवेव्ह ओव्हनचं वर्किंग प्रिन्सिपल काय असतं माहिती आहे सगळ्यांना. काय बेनिफिट असतो मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये आपण जर प्रोसेसिंग केलं आणि जनरल प्रोसेसिंग केलं. फूड प्रोसेसिंगसाठी जनरली सगळ्यांना माहित असेल मायक्रोवेव्ह ओव्हन जो आहे तो यूज केला जातो. काय फरक आहे मायक्रो ओव्हनचा यूज करून फूड प्रोसेसिंग करणं आणि ऑर्डिनरी मेथडने फूड प्रोसेसिंग करणं. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकतात. मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये जे काही आपण फूड प्रोसेसिंग करतो किंवा जेवण बनवतो त्याच्यामध्ये आणि आपण जे रेग्युलर जेवण बनवतो त्याच्यामध्ये काय बेसिक डिफरन्स आहे जे तुमच्या लक्षात आलंय. तर मायक्रोवेव्ह ओव्हन जो आहे ह्या टेक्निकमध्ये एक रेडिएशन यूज केली जाते, ज्याच्यामध्ये रेडिएशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. रेडिएशनचा एक पॅटर्न पूर्ण आपण जर इथं कन्सिडर केला तर कॉस्मिक रे पासनं, म्हणजे सुरुवातीला कॉस्मिक रे असतील, त्याच्यानंतर त्याच्यानंतर जो गॅमा रेडिएशन आहे तो रेडिएशन येतो. गॅमा रेडिएशन नंतर एक्स रे रेडिएशन आहे. एक्स रे रेडिएशन आल्यानंतर त्याच्यानंतर पुढचा रेडिएशन जो आपण इथं यूज करतो तो आहे असणार आहे त्याचा पुढचं एनर्जी सोर्स युव्ही रेडिएशन. युव्ही रेडिएशन नंतर जर आपण एनर्जीचं कन्सिडरेशन केलं तर हा पीक पिरियड असेल. एनर्जीचा वेवलेंथचा जर विचार केला तर सुरुवातीला वेवलेंथ शॉर्ट असेल आणि नंतर मग ही वेवलेंथ वाढत जाते या पद्धतीने. तर शॉर्टर जे वेवलेंथ असतील त्यांची एनर्जी जास्त असते, लॉंगर जे असतात त्यांची एनर्जी ही कमी होत जाते. तर शॉर्टर मध्ये युव्ही रेडिएशन आलं, काही पॅटर्न मध्ये विजिबल रेडिएशन येतील 200 नॅनोमीटर टू 400 नॅनोमीटर. हे तुमचं विजिबल युव्ही रेडिएशन झालं. 400 टू 800 जो आहे तो तुमचा झाला विजिबल नॅनोमीटर. आणि याच्यानंतरचं जे रेडिएशन इन्क्रीज होणार त्याच्यानंतर मग ते मायक्रोवेव्ह रेडिएशन आहे. त्याच्यानंतर सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी असलेलं असणार आहे रेडिओ वेव्ह, ज्याचं वेवलेंथ जे आहे ते सगळ्यात जास्त असते. जरी वेवलेंथ जेवढी शॉर्ट असेल तेवढं एनर्जी जास्त असते, वेवलेंथ जेवढी वाढत जाईल तेवढी एनर्जी ही कमी होत जाते. एनर्जी जास्त तर इंटरॅक्शन जास्त, म्हणून त्याचं पाथ जो आहे किंवा ट्रॅव्हलिंग डिस्टन्स जे आहे ते कमी असेल. तर या पद्धतीने व्हिजिबल नंतर जे येणारे रेडिएशन आहे त्याच्यामध्ये इन्फ्रारेड रेडिएशन येतं. व्हिजिबल नंतर रेडिएशन कुठलं येणार आहे, इन्फ्रारेड. रिमोट कंट्रोलसाठी जे काही रेडिएशन यूज केलं जातं ही रेडिएशन आहे. रिमोट कंट्रोलसाठी तुम्हाला चेक करायचं असेल तर कुठं असणार इन्फ्रारेड रेडिएशन, तर रिमोट डिव्हाइसेस जे आहेत, रिमोट कंट्रोल यूज करण्यासाठी जे डिव्हाइस वापरले जातात त्याच्यामध्ये असतं. आणि तुम्हाला वाटत असेल की हे रेडिएशन तर आपल्याला दिसत नाही, तर ऑब्व्हियसली ते आपल्याला दिसणार नाही. पण जर तुम्हाला हे रेडिएशन चेक करायचं असेल तर याची एक सोपी टेक्निक आहे. तुम्ही एखाद्या डार्क रूम मध्ये आपल्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो ऑन करायचा आहे. एक पूर्णपणे अंधार असलेल्या रूम मध्ये मोबाईलचा कॅमेरा ऑन करा आणि टीव्हीचं रिमोट जे आहे, समजा हे टीव्हीचं रिमोट असेल तर या रिमोट वरती ज्या ठिकाणी तो लाईट वरती दिला असेल, एक छोटासा एलईडी लाईट दिलेला असेल, जेव्हा तुम्ही तो प्रेस करताय तो दिसत नाही. रिमोट वरचे लाईट असतील ते नाही म्हणत आहे मी, जिथनं सिग्नल जातो तो लाईट, त्याला तुम्ही तुमच्या मोबाईल कॅमेऱ्याचा खाली घ्यायचं आहे. आणि ते झाल्यानंतर हे पूर्ण रूम डार्क आहे त्याच्यामध्ये तुम्ही रिमोटचा बटन प्रेस करायचा आहे. जसंही तुम्ही रिमोटचा बटन प्रेस करणार तो सिग्नल इन्फ्रारेड रेडिएशन तुमच्या या पॉइंटवरनं निघताना तुम्हाला दिसेल तो कॅमेरामध्ये. आणि जर तुम्ही हे ऑर्डिनरी बघायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते दिसणार नाही. तर त्या कॅमेरामध्ये इन्फ्रारेड सेन्स करायचं किंवा त्याला डिटेक्ट करायचं टेक्निक आहे, जे सेन्सर आहे त्याच्याने ते तुम्हाला दिसू शकतं.
तर हे इन्फ्रारेड टेक्निक जे आहे किंवा ही टेक्निक जनरली रिमोट सेन्सिंग मध्ये यूज केली जाते. इन्फ्रारेड नंतर असतं मायक्रोवेव्ह. तर हा मायक्रोवेव्ह टेक्निक जो आहे तो आपण यूज करतो फूड प्रोसेसिंगसाठी. तर नेमकं होतं काय, ज्या वेळेला मायक्रोवेव्ह रेडिएशन आहे, प्रत्येकाचं एक पर्टिक्युलर नेचर आहे एखाद्या मॉलिक्यूल सोबत इंटरॅक्ट व्हायचं. जेव्हा इन्फ्रारेड रेडिएशन त्याचा पाथमध्ये आलेल्या मॉलिक्यूल सोबत इंटरॅक्ट होईल, तर होतं काय, इन्फ्रारेड रेडिएशन ज्या वेळेला इंटरॅक्ट होईल त्यावेळेला त्याचा पाथमध्ये आलेले मॉलिक्यूल जे आहेत त्याच्यामध्ये व्हायब्रेशन क्रिएट होईल. पाथमध्ये जेवढे काही मॉलिक्यूल येतील त्याच्यामध्ये व्हायब्रेशन क्रिएट होईल. आणि म्हणून याच IR टेक्निकचा यूज करून पुढे स्पेक्ट्रोस्कोपी जेव्हा तुम्ही शिकणार आहात ऑर्गॅनिकमध्ये, तर याच टेक्निकचा यूज करून आपण एखाद्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चरल इल्युसिडेशन करू शकतो. जनरली IR टेक्निक ही यूज केली जाते बॉन्डचा स्टडी करण्यासाठी. कुठल्या टाईपचा बॉन्ड त्या मॉलिक्यूलमध्ये आहे हे स्टडी करण्यासाठी. आणि कशावरती बेस आहे, बेस ऑन द व्हायब्रेशन. दुसरं आहे पुढचं मी तुम्हाला सांगितलं मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह मध्ये काय होणार आहे, मायक्रोवेव्ह टेक्निकमध्ये जनरली होताना काय होतं की ज्या वेळेला हे मॉलिक्यूल ज्या वेळेला हे रेडिएशन पास होतंय त्यावेळेला यांचा रूटमध्ये त्याचा पाथमध्ये जेवढे काही मॉलिक्यूल येतील त्याच्यामध्ये व्हायब्रेशन न क्रिएट होता इथं रोटेशन क्रिएट होतं. इथं काय होतंय मॉलिक्यूलमध्ये IR मध्ये व्हायब्रेशन, मायक्रोवेव्ह मध्ये काय होतंय रोटेशन. म्हणजे एक मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह रेडिएशन त्याच्यावरती झालं तर याच्यामध्ये रोटेशन स्टार्ट होऊन जाईल. ओके, आता एक्झॅक्टली मायक्रोवेव्ह ओव्हन कसा वर्क करतो त्याच्यासाठी ही टेक्निक किंवा हे प्रिन्सिपल आता तुमच्या लक्षात येईल. समजा दोन गोष्टी तुम्ही एकमेकांवरती घासल्या तर काय होणार आहे, फ्रिक्शन होईल. आणि फ्रिक्शन झाल्यानंतर पुढची स्टेप काय होणार आहे, फ्रिक्शन झाल्यानंतर तिथं हीट जनरेट होईल. तर हीच टेक्निक इथं होते. आता जे एखादा ऍपरेटस आपण इथं यूज करतोय आणि या टेक्निकमध्ये जनरली आपण काय बघणार आहे, तर फॉर एक्झाम्पल मायक्रोवेव्ह आपण यूज करतोय. तर मायक्रोवेव्ह मध्ये एखादं कंटेनर आपण घेतलं असेल, त्या कंटेनरमध्ये लिक्विड आहे, लिक्विडचे कन्सिडरेशन करताना पण H2O मॉलिक्यूल कन्सिडर करतो. तर त्या लिक्विडचं जेव्हा आपण कन्सिडर करतो तर हिअर सो मेनी नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल. जेव्हा मायक्रोवेव्ह इरॅडिएशन त्याच्यावरती बंबार्ड करेल त्यावेळेला प्रत्येक वॉटर मॉलिक्यूल हा इंडिव्हिज्युअली रोटेट होतोय. इंडिव्हिज्युअली रोटेट होताना काय होतंय की प्रत्येक मॉलिक्यूल एकमेकांवरती घासलं जात आहे. विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंड इथं हीट जनरेट होईल. टाइम किती लागतो इथं, काही सेकंडचा. सेकंड्स मध्ये हे काम होणार आहे. पण हेच काम जर आपण आपल्या रेग्युलर हिटिंगने केलं, तर आपण इथं बर्नर वगैरे लावला असेल किंवा स्टोव्ह असेल तर याच्याने हिटिंग होईल. हिटिंग होताना पहिला सरफेस मॉलिक्यूल जे आहे ते हीट होतील, ते हीट ट्रान्सफर करतील दुसऱ्या मॉलिक्यूलला आणि कंटिन्युअसली हिटिंग व्हायला लागणारा वेळ जो आहे तो काही मिनिट्स किंवा आवर्स मध्ये असेल. लक्षात आलं दोघांमधला डिफरन्स. मायक्रोवेव्ह एका मॉलिक्यूल वरती काम करतं आणि एकाच वेळेला काम करतं. हे सगळे मॉलिक्यूल रोटेट झाले आणि त्याच्या वेळेला सगळंच वॉटर जे आहे ते इमिडिएटली काही सेकंड्स मध्ये बॉईल होणं स्टार्ट होईल. जेव्हा आपण ऑर्डिनरी हिटिंग करतोय त्याच वेळेला लागणारा वेळ जो आहे तो मिनिट्स किंवा तासांमध्ये होऊ शकतो. कारण की हीट ट्रान्सफर डायरेक्ट नाही आणि हीट ट्रान्सफर पण पुअर असेल. 100% हीट ट्रान्सफर होते का तर नाही, याच्यापैकी बरीच हीट जी आहे ती वेस्ट होणार आहे. तर या टेक्निकने मायक्रोवेव्ह काम करतं. मग मायक्रोवेव्ह काम करताना तुम्ही म्हणाल की मायक्रोवेव्ह मध्ये आपण इतर फूड प्रोडक्ट तयार करतो, तिथं प्रत्येक वेळा आपण पाणी टाकणार आहे का तर नाही. तर इथं लक्षात घ्या की जे काही फूड प्रॉडक्ट आपण इथं यूज करणार आहे बनवण्यासाठी किंवा त्यांना प्रोसेस करण्यासाठी, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं, काही प्रमाणामध्ये वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्याचं पर्सेंटेज जे आहे ते खूप लो असेल पण असणार आहे त्याच्यामध्ये. जर त्याच्यामध्ये ते वॉटर मॉलिक्यूल आहेत तर त्याच्यामध्ये फ्रिक्शन स्टार्ट होईल आणि हे फूड प्रॉडक्ट जे आहेत ते इथं प्रोसेस होतात. तर याच टेक्निकचा यूज करून जर आपण एखाद्या रिएक्शन कॅरी केला तर त्या पण कुठं असणार आहे, तर ग्रीन केमिस्ट्री. तर हा लास्ट पॉईंट आपण इथं डिस्कस करतोय. रिएक्शन आपण परफॉर्म करतोय, इथं एक मेथडॉलॉजी त्यांनी यूज केली. मायक्रोवेव्हचा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या मदतीने तुम्ही टेक्निक जी आहे ती फॉलो करू शकतात.